श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त युवा लेखक देविदास सौदागर यांचं कविता वाचन. नमस्कार, मी देविदास सौदागर. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे दुष्काळाची धग संपल्याची नोंद. किती केले उत्खनन पण हाती फुपाटा आला. वैशाखी आयुष्य श्रावणाचे भुकेले झाले. तळहातावर साचत राहिले रक्ताचे नकाशे. भेगाडल्या जगण्याचे उरले संदर्भ ओले. कष्टाचे सगळे अवशेष हळूहळू विरघळताना भरल्या डोळ्यातून वाहिली फक्त आषाढधारा. घराच्या भिंतीवर नागाची काच चमकली. तिला नव्यानं झुलवतो हा पाऊस वारा. कैद मोठी विचित्र गोष्ट आहे. पाऊस कितीतरी वेळा करतो वेषांतर. नदीच्या संगमावर उभं राहून कसं मोजायचं आता हे नेमकं अंतर. सगळ्याच वाटा पाण्याने पुसून गेल्या. पाय रुतवून केली नवी पाऊलवाट. पापण्यांना झोके देणारी एक झुळूक. भोवताली अनामिक अंधार धनदाट. विहिरीच्या काठावर पाणी आलं तेव्हा घागरीच्या काठावर ओल आली अलगद. सखीच्या कमरेवर घागर हेंडकळली ती दुष्काळाची धग संपल्याची नोंद. सखीच्या कमरेवर घागर हेंडकळली ती दुष्काळाची धग संपल्याची नोंद. माझी दुसरी कविता आहे घाम मापक नाही म्हणून. खिडकीतून बघितले पळते चित्र प्रदर्शन. अमूर्त शैलीत वेळ संमोहित होत गेली. चेहरा विसरला, फक्त ओली नजर लक्षात राहिली. डोळ्यांची भाषा जागतिक स्तरावरील, बाकी भाषा आपतांसारख्या मर्यादित. प्रवास कुठूनही कुठवर होत राहतो गोल पायाने. आपल्या टोकदार पायाने आपल्याला रुतवून ठेवलं. एका मोहक केंद्रबिंदूमध्ये खोल रुतत गेलो. कुंभाराच्या चाकावरच्या मडक्यासारखं त्यातून उरलं फक्त झिरपलेपण. घाम मापक नाही म्हणून कळत नाही रक्ताचं वेषांतर. प्रारंभी नेमकं काय करते. प्रारंभी नेमकं काय करते. पाठीवर शंख घेऊन गोगलगाय कुठल्या युद्धाची सुरुवात करते. अशा प्रश्नाने आधी झोप उडवली, नंतर फक्त झोपच येत गेली. झोप पूर्वार्ध आणि झोप उत्तरार्ध हे खंड सांभाळत राहिलो अविरतपणे. ऐनवेळी फक्त त त प प एवढीच अक्षरे उमटली. तेव्हा मुळाक्षरे मला फोलपट वाटली. जिभेच्या शेंड्यावर टिकवून ठेवली तथाकथित बाराखडी. पंक्तीत बसल्यावर आपल्याजवळ आल्यावर गोड संपलं एवढीच एक सांगण्यासारखी गोष्ट. तिखटाने तोंड जळाल्यावर फक्त चुना लावून पान देणारे भेटले. पोटाच्या खलबत्यात काळीच कुटत राहिले भूक पुन्हा पुन्हा. जुन्या रक्ताचं वळण नव्या देहाला जुन्या वळणावर घेऊन गेलं. जेव्हा तेव्हा जर तर करत करत डोंगरावर बसून गावाकडं पाठ केली. नव्या चैत्र पालवीने उगाचच तोंडात चीक वाढवला. मनाने प्रचंड वेग धारण करून जग पालतं घातलं. थकून गेल्यावर कळालं मोहर सांभाळायचा सोडून वाऱ्यावर उडालो ही चूक झाली. थकून गेल्यावर कळालं मोहर सांभाळायचा सोडून वाऱ्यावर उडालो ही चूक झाली. माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे काळजातला उखाणा. आंबेमोहर होऊन समोर उभी राहिलीस. आंबेमोहर होऊन समोर उभी राहिलीस. हातात हात देऊन बदलल्या हस्तरेषा. माझ्या घामाची नोंद तुझ्या पदरावर केली. माझ्या घामाची नोंद तुझ्या पदरावर केली. सुपात पाखडली वावटळी परिस्थिती. सुपात पाखडली वावटळी परिस्थिती. इच्छा मळून मळून दिवस शेकत बसलीस. इच्छा मळून मळून दिवस शेकत बसलीस. कपाळावर स्थान देऊन मला उंची दिली. कपाळावर स्थान देऊन मला उंची दिली. काळजात ठेवून घेतला नावाचा उखाणा. काळजात ठेवून घेतला नावाचा उखाणा. मनगटावरच्या बांगड्यांनी केले वेळेचे परिभ्रमण. मनगटावरच्या बांगड्यांनी केले वेळेचे परिभ्रमण. गेलेले दिवस जपलीस उद्यासाठी. गेलेले दिवस जपलीस उद्यासाठी. ओठांनी सुरूच ठेवलं सुखाचं उत्खनन. ओठांनी सुरूच ठेवलं सुखाचं उत्खनन. हाती लागलेल्या क्षणांची पौर्णिमा केली. हाती लागलेल्या क्षणांची पौर्णिमा केली. रक्ताचं दूध करून समग्र गोकुळ घडवलं. रक्ताचं दूध करून समग्र गोकुळ घडवलं. ऋतुरहाट फिरवून कमरेवर घेतलीस निर्मळ घागर.
ऋतू रहाट फिरवून कमरेवर घेतलीस निर्मळ घागर. गावची वाहती नदी डोळ्यात भरून घेतली. गावची वाहती नदी डोळ्यात भरून घेतली. खळखळतेपण अंगात मुरवून घेतलं. खळखळतेपण अंगात मुरवून घेतलं. कोरडवाहू भवताल वर्षावाने ओला केला. कोरडवाहू भवताल वर्षावाने ओला केला. जुन्या जाणिवेत मिसळल्या नव्या जाणिवा. जुन्या जाणिवेत मिसळल्या नव्या जाणिवा. रक्ताला रक्ताने ओळखीचे संदर्भ दिले. रक्ताला रक्ताने ओळखीचे संदर्भ दिले. नव्या पावलांनी रांगोळी निर्मिती झाली. नव्या पावलांनी रांगोळी निर्मिती झाली. उंबरट्यावर उभे राहिले तुझ्या नजरेचे तोरण. उंबरट्यावर उभे राहिले तुझ्या नजरेचे तोरण. माझी पुढली कविता आहे भयान शांततेचे धारदार तुकडे. हरण उड्या मारणाऱ्या क्षणाची उसळती मेमरी. चॉकलेटला गुंडाळलेल्या पेपर इतके सैलसर कॉन्टॅक्ट. मनातलं बोलायचं तेव्हा झुलणारी बेभान रेंज. कित्येकदा निव्वळ कोरीच राहिलेली एकांताची पोस्ट. घेरलेल्या संकटात बळजबरीचे हास्य आवरण सेल्फी. सकाळ गिळंकृत करून उभा राहिलेला संभ्रमित व्हाईट ब्राईटनेस. सेल्फ अटेस्टेड करून घेतलं थेंबा थेंबा एवढं सुख. आतड्यात सदा पेटलेली भुकेची लाईट लाईन. घराच्या भिंतीवर उमटलेले कष्टाचे पिढीजात फिंगरप्रिंट. प्लास्टिकच्या पिशवीत सामावत जाणारा घोटीव बेशिस्तपणा. ठरवूनही डिलीट न होणारे भयान शांततेचे धारदार तुकडे. चांगल्या विचारांचा DNA दुर्मिळ करणारा स्फोटक भवताल. कुठूनही उगवण्याची आयडिया निव्वळ आधांतरी होऊन गेलेली. आवर्जून स्पेस मागणारी ती एक हाक रुतत तळ गाठणारी. चाकाच्या एंट्रीत पायाखालच्या मातीचे जबरी अपहरण. किती काळापासून संपलं नाही पळत्या इच्छेचं डाउनलोडिंग. किती काळापासून संपलं नाही पळत्या इच्छेचं डाउनलोडिंग. सेव काहीच राहत नाही हे उत्खननातलं तत्त्वज्ञान. माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे मोल. कष्टाचे मोल उरलेले नाही. मोल द्यायला तयार नाही काळ. त्याच्यासोबत व्यवहार जमला नाही कधीच. पंचमहाभूते रोज करून देतात आठवण त्याच्या आधारावर उभे असलेल्या अस्तित्वाची. अस्तित्वाच्या सन्मानासाठी उभे असलेल्या मनोरथावर होत जातो भुकेच्या चक्राचा हल्ला. पोटासाठी लढलं जातं महायुद्ध देहाच्या आत. मनावर होतो हल्ला पोटाचा. काळीजही देते पोटाला साथ. 12व्या शतकातील ज्ञानेश्वर 16व्या शतकातील तुकोबांना भेटतो कडकडून. 12व्या शतकातील ज्ञानेश्वर 16व्या शतकातील तुकोबाला भेटतो कडकडून. मनाच्या अशा वेगवान झेपा अजिबात पसंत नाहीत काळाला. काल मर्यादा ओलांडली म्हणून मनाला गुन्हेगार घोषित करू इच्छितो आहे काळ. काल मर्यादा ओलांडली म्हणून मनाला गुन्हेगार घोषित करू इच्छितो आहे काळ. श्रोते हो, आत्ताच आपण युवा लेखक देविदास सौदागर यांचं काव्य वाचन ऐकलंत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दीपक तांबोळी यांची कथा कर्तव्य. कथेचं शीर्षक आहे कर्तव्य. बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजून आपलं नेहमीचं चपलाबूट शिवण्याचं काम करत होता. कोणाची तरी चाहूल लागली म्हणून त्यानं आपली मान वर केली. समोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते. अरे, ही चप्पल शिवायची आहे, ते म्हणाले. समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. विचार करता करता त्याच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. तुम्ही जोशी सर ना, त्यानं विचारलं. हो, तू मला कसं ओळखतोस? सर, मी गजानन लोखंडे. झेडपीच्या शाळेत 10वी Bच्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे. बरोबर, पण तुझा चेहरा ओळखू येत नाही रे, जोशी सर त्याला निरखत म्हणाले. असू द्या सर, मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन. शिवाय आम्ही नेहमी मागच्या बाकावर बसणारे, कधीही प्रश्नांना उत्तरं न देणारे. गजू हसत हसत म्हणाला. बरं, पण तू हा व्यवसाय का निवडला आहे? सर, हा आमचा पिढीजात व्यवसाय. आजोबा वडील दोघंही हेच करायचे. 10वी सुटलो तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे शिक्षण सोडून गेली 4 वर्षे हेच काम करतो आहे. काय झालं वडिलांना? काही नाही सर, त्यांचं लिव्हर खराब झालं आहे, त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात. ओ हो, आणि तुझे भाऊ? 2 भाऊ आणि 1 बहीण. तिघंही लहान आहेत, शिकताहेत. आई अशिक्षित.
अच्छा, पण मग या व्यवसायात एवढ्या सगळ्यांचं व्यवस्थित भागतं का? पोटापुरतं मिळतं सर. जोशी सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात 10 रुपये कोंबून निघून गेले. काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले, अरे गजू, माझ्या मापाचा एक बूट तयार करून देशील? गजू तयार झाला. त्यानं माप घेऊन 2 दिवसात बूट तयार करून दिला. सरांना तो खूप आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही 500 रुपये दिले. गजूला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते. आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. बरेचसे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी होते. सगळे जोशी सरांनी पाठवले असं सांगायचे. कोणतीही घासाघीस न करता गजू म्हणेल ते पैसे द्यायचे. ब्रँडेड चपला बुटांची मोठमोठी दुकानं सोडून ते आपल्याकडे चपला बूट बनवतात याचं गरजूला आश्चर्यही वाटायचं आणि आनंदही व्हायचा. काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठवल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, गजू, तुझ्या हातात कला आहे. सगळ्यांना तू बनवून दिलेल्या चपला बुटं खूप आवडत आहेत. तू असं का करीत नाहीस? इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट ठेवले तर गिराईकांना तयार होईपर्यंत थांबावं लागणार नाही. सर, कल्पना चांगली आहे, पण त्याला 10-15 हजार लागतील. तेवढे पैसे नाही आहे तो माझ्याजवळ. हरकत नाही, मी देतो तुला, पण मला तू ते 6 महिन्यात परत करायचे. चालेल? गजू तयार झाला. सरांनी 15,000 रुपये दिल्यानंतर आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहिली. दीड महिन्यातच गजूचे 15,000 वसूल होऊन 10,000 नफाही हातात पडला. जोशी सर आल्यानंतर त्यांना 15,000 रुपये दिले. त्यांनी ते त्याला परत केले. मी तुला 6 महिन्याची मुदत दिली होती गजू. 6 महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर. स्टॉक तयार करून ठेव. आता लग्न सराई जवळ येते. चांगला सेल होईल बघ तुझा. सरांनी दिलेल्या कल्पनेनं गजूचा आता उत्साह वाढला. त्यानं जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला. 6 महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता. सर, खूप चांगलं चाललं आहे, पण आता पुढं काय करायचं? गजू, आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळे शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलं आहे दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. दुकानाचा मालक माझा विद्यार्थीच आहे. तो तुझ्याकडून भाडं कमी घेईल आणि हो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. MIDCमध्ये फॅक्टरी टाकून दे. काय फॅक्टरी? फॅक्टरीच्या नावानंच गजूला कापरं भरलं. सर, मला जमेल का? मला त्यातलं काही कळत नाही हो. नुकसान झालं तर आहे तो पैसाही गमावून बसेन. त्यापेक्षा जे चालू आहे तेच काय वाईट आहे? आहे त्यात समाधान मानलं तर उद्योजक कसे होणार गजू? सगळं जमेल गजू, काही नुकसान होत नाही. आणि मी आहे ना. नुकसान झालंच तर ती माझी जबाबदारी. मग तर झालं. सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. गजू त्यांचे 15,000 त्यांना देऊ लागला. त्यांनी ते घेतले नाहीत. तू प्रामाणिकपणे परत करतो आहेस त्यातच मला आनंद आहे. राहू दे तुझ्याजवळच, तुझ्या कामास येतील. मला गरज लागली तर मागून घेईन, ते म्हणाले. गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले. सर, खूप करताय तुम्ही माझ्यासाठी. अरे, ते माझं कर्तव्यच आहे, त्याला उठवत ते म्हणाले. माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करतायत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत, व्यावसायिक आहेत. तूच एकटा मागे राहावा हे मला कसं बरं वाटावं? गजूच्या डोळ्यात पाणी आलं. 2-3 वर्षात गजू खूप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची 3 दुकानं झाली. त्याचा माल आता आजूबाजूच्या जिल्ह्यातही जाऊ लागला. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो 3 BHK फ्लॅटमध्ये राहायला गेला. भाऊ बहिणी चांगल्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर 1 वर्षानं त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली. इकडे जोशी सरांना निवृत्त होऊन 5 वर्ष झाली होती. सर आता थकले होते. इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलानं तिथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची. एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व काम सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांचा मुलगा आणि मुलगी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्याने या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूनं सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच. शिवाय 13व्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.
सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलानं त्यांना इंग्लंडला आणि मुलीनं ऑस्ट्रेलियाला चलण्याचा खूप आग्रह केला, पण सरांची मायदेश सोडायची तयारी नव्हती. शेवटी सरांना इथे सोडून ते निघून गेले. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरू झालं. त्यांची तब्येतही अधूनमधून बिघडायची. ते गजूला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता. एक दिवस सरांनी वृद्धाश्रमात जायची तयारी केली आहे हे ऐकून गजू बायकोला घेऊन सरांच्या घरी पोचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं. सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमच्यामुळेच आज मला समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळाली आहे. तुम्ही नसता तर आजही मी त्या बाजारात चपला बुटं शिवत बसलो असतो. सर, आज मला अजूनही एक मदत कराल? अरे, आता तुला मदतीची काय गरज? तू आता खूप मोठा झाला आहेस. बरं ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे. सर, माझे वडील व्हाल? त्याच्या जगावेगळ्या मागणीने सर स्तब्धच झाले. मग म्हणाले, अरे वेड्या, मी तर तुला कधीच आपलं मुलगा मानला आहे. हो ना? तर मग आता मला मुलाचं कर्तव्य करू द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलो आहे. तुमचं उरलेलं आयुष्य तिथेच काढावं अशी माझी इच्छा आहे आणि विनंतीसुद्धा आहे. गजू हात जोडत म्हणाला. अरे, पण तुझ्या बायकोला विचारलं का? आणि तुझे भाऊ बहीण तयार होतील का? सर, तिला मी विचारूनच हा निर्णय घेतला आहे. तिलाही वडील नाही आहेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही आनंदच होणार आहे. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की. भावा बहिणीचाही काही प्रश्न नाही. त्यांना तुमच्याबद्दल आदरच आहे. बघ बुवा, म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच माझं सर्व करावं लागेल, जोशी सर म्हणाले. सर, मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. तो सारासार विचार करूनच आलो आहे मी. सर विचारात पडले. मग म्हणाले, ठीक आहे, येतो मी. पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही. मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो. तुम्हालाही तेच म्हणेन. सर मोकळेपणाने हसले. अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मदत करायची. गजूला गैवरून आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळेपर्यंत रडत होते. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात दीपक तांबोळी यांची कर्तव्य ही कथा ऐकलीत. आणि ह्याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करून आपली रजा घेतोय. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त युवा लेखक देविदास सौदागर यांचं कविता वाचन. नमस्कार, मी देविदास सौदागर. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे दुष्काळाची धग संपल्याची नोंद. किती केले उत्खनन पण हाती फुपाटा आला. वैशाखी आयुष्य श्रावणाचे भुकेले झाले.